वर्षावरच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंसोबत जयंत पाटलांची तासभर खलबतं. अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. राज्याच्या राजकारणाची समीकरणं पुन्हा बदलण्याची जोरदार चर्चा. जयंत पाटलांच्या भेटीमागे वावगं काही नाही, तटकरेंची प्रतिक्रिया. पाटील आव्हाड यांचा राऊतांकडून फ्री बर्ड असा उल्लेख. विकासासाठी चर्चा होतात, राजकारण नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण. पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती सुनेत्रा पवारांना दिली जाईल, पार्थ पवारांचं आश्वासन. नागपुरातील रामरक्षा आंदोलनाचं सरसंघचालकांनाही आमंत्रण. खासदार राऊतांचं पत्र, तर रामरक्षा आंदोलन भोंदूगिरी, मंत्री बावनकुळेंची टीका. नागपुरातील रामरक्षा आंदोलनात अडथळे आणण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा गंभीर आरोप. तर अडथळे आणणं नागपूरची संस्कृती नाही, मदत करायला तयार, भाजपा आमदार प्रवीण दटकेंची माझाला प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळेंनी जंतर मंतरवर जात सोनम वांगचुक यांची भेट घेतली. भेट घेत 20 तारखेच्या आंदोलनाला दिला पाठिंबा. दडी मारलेल्या पावसाचं पुनरागमन. रत्नागिरीत जोरदार पाऊस, सिंधुदुर्गात समुद्रात उंचच उंच लाटा. उल्हासनगर अंबरनाथमध्ये संततधार, विदर्भातही पावसाच्या सरी. देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा कंदील. हरियाणाच्या जिंद स्टेशनवरून पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा. जिंद ते सोनीपत 89 किलोमीटर मार्गावरती ताशी 75 किलोमीटरच्या वेगानं हायड्रोजन ट्रेन धावणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.